मुंबई महापालिकेमध्ये महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान। 44 वर्षांनंतर मुंबई महापालिकेमध्ये भाजपचा महापौर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पार पडला महापौर पदग्रहण सोहळा। मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर म्हणून विराजमान। त्याआधी संजय घाडींचं पत्नीकडून घरी औक्षण, फडणवीस आणि शिंदेंकडून शुभेच्छा। मुंबई महापालिकेच्या महापौर पदग्रहण सोहळ्याला भाजप नगरसेवकांकडून जय श्रीरामसह मोदी मोदी अशा घोषणा। सगळे भाजप शिवसेनेचे नगरसेवक फेटे बांधून सभागृहात। मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक महापौर पदग्रहण सोहळ्याला मास्कसह सभागृहात। यावेळी काँग्रेस नगरसेवकांकडून सभागृह परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी। मुंबई महापालिकेच्या निवडून आलेल्या महिलांना सभागृहात बसायला जागा नसल्यामुळे काँग्रेस नगरसेवक आक्रमक। काँग्रेसचे नगरसेवक आधी थेट व्यासपीठावर, त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात थेट जमिनीवर बसले। मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक दाखल होताच ठाकरेंच्या शिवसेनेकडून घोषणाबाजी। नगरसेवकांकडून 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून पीठासीन अधिकाऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्षेप। माजी महापौर किशोरी पेडणेकरांकडून हरकत। त्यावर आयुक्त भूषण गगन यांनी नियमात बदल केल्याचं सहपुरावा दाखल करत आक्षेप फेटाळला। मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर म्हणून भाषण देत असताना गदारोळ। घाडी यांच्या भाषणाची प्रत फाडून सभागृहाबाहेर पाय ठेवत ठाकरेंच्या नगरसेवकांकडून निषेध व्यक्त। मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या पदग्रहण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती। मुंबई महापालिकेच्या क्वीन गॅलरीमधून पाहिला पदग्रहण सोहळा। गॅलरीमध्ये पहिल्यांदाच बसल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या नगरसेवकांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही। जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठांना सगळं माहीत होतं, त्यामुळे कारवाई होणार नसल्याचे संकेत। कप्तान मलिक यांना स्वीकृत नगरसेवक करायला राष्ट्रवादीमधील एका गटाकडून विरोध। निवडून आलेले सर्वच सदस्य एकाच समाजाशी निगडीत, त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पद देताना दुसऱ्या समाजाचा विचार करावा अशी मागणी। चंद्रपूरमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत न जाण्याचा उद्धव ठाकरेंनी सूचना दिल्या होत्या। खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या 2 गटांमध्ये शेवटपर्यंत एकमत न झाल्यामुळे स्थानिक नेत्यांनी निर्णय घेतला असावा असंही मत व्यक्त। चंद्रपूरमध्ये मवियासोबतच राहण्याचे उद्धव ठाकरेंचे निर्देश होते, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केल्यावरही काँग्रेसकडून अपमान केला गेला, त्यामुळे भाजपसोबत गेल्याची ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हेंची मीरा भाईंदरमध्ये नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांनी स्वीकारला पदभार। 11 या लकी नंबरसाठी 9 दिवसांनी पदग्रहण सोहळा होतो याची चर्चा। यामुळे लोकशाहीमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य असावं की अंधश्रद्धेला असा प्रश्न उपस्थित। नाशिक शिवसेनेमधला अंतर्गत वाद मिटला। नाशिकचे शिवसेना प्रभारी राम रेपाले यांच्या मध्यस्थीला यश। प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी शिंदेंची थेट आणि स्वतंत्र चर्चा। 1.25 वर्ष उपमहापौरपद या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब। पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश निकम यांची निवड। महापौर मंजुषा नागपुरे यांनी निलेश निकमांना दिलं निवडीचं पत्र। पुण्यामध्ये भाजपच्या 69 बंडखोरांचं पक्षातून निलंबन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बंडखोरी केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून 6 वर्षांसाठी निलंबन। धाराशिव जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट। आमदार तानाजी सावंत बैठकीला अनुपस्थित, त्यामुळे महायुती आमदार तानाजी सावंत यांना वगळून सत्ता स्थापन करणार का याकडे लक्ष। सोलापूरच्या फोंडशिरसमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अर्जुनसिंग मोहिते पाटील यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई। मुलाला मतदान केंद्रामध्ये नेल्यामुळे गुन्हा दाखल। मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचारीही निलंबित। परभणी जिल्हा परिषदेमध्ये ठाकरेंची शिवसेनाही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार। खासदार संजय जाधव यांची प्रतिक्रिया। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया। खासदार धैर्यशील मोहिते पाटील माझ्या हत्येच्या कटाचे मास्टरमाइंड। माजी भाजप आमदार राम सातपुतेंचा आरोप।
माझी हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग पद्धतीनं करण्याचा प्रयत्न झाला, राम सातपुतेंचा आरोप. जिल्हा नियोजन बैठकीमध्ये मंत्री नितेश राणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना झापलं. जिल्ह्यातील आढावा संदर्भात माहिती विचारताच फोनवरून माहिती घेतल्यामुळे नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना झापलं. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, पार्थ पवार यांच्यामध्ये ब्रेकफास्ट पे चर्चा. दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण आणि आगामी राज्यसभा निवडणूक, पार्थ पवार राज्यसभेवर जाणार का, या सर्व विषयांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली उद्या पुणे जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक. 2026-27 या आर्थिक वर्षाच्या जिल्हा प्रारूप आराखड्याला मान्यता दिली जाणार. अजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच बैठक. सुनेत्रा पवार पुण्यासोबत बीड जिल्हा नियोजन विकास समितीचीही बैठक घेणार. बीडचे खासदार बजरंग सोनवणे बैठकीला उपस्थित राहणार. खासदार सुप्रिया सुळे दिल्लीतील महत्त्वपूर्ण बैठकीसाठी रवाना. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि रोहित पवार हे संपूर्ण पवार कुटुंब दिल्लीमध्ये असताना आता सुप्रिया सुळेही दिल्लीसाठी रवाना. अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर चौकशी पूर्ण होण्याआधी तर्कवितर्क काढणे चुकीचं, मुख्यमंत्र्यांची रोहित पवारांच्या आरोपांवर प्रतिक्रिया. दिल्लीत पत्रकार परिषद घेत रोहित पवारांकडून विमान अपघाताबाबत पुन्हा एकदा प्रेझेंटेशन. आमच्याकडे आलेल्या माहितीवरून शंका उपस्थित केली, कुणावरही वैयक्तिक बोललो नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया. लोकशाही असल्यामुळे प्रत्येक गोष्टीवर शंका घेण्याचा प्रत्येकाला अधिकार. रोहित पवारांच्या विमान अपघाताबाबतच्या आरोपांवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. डोंबिवलीतील 12वीच्या विद्यार्थ्यांचा काल लोकलमधून पडून मृत्यू. ठाणे स्टेशन समोरच्या आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ प्रवासी संघटनांचे काळे कपडे घालून निषेध आंदोलन. पुण्यामध्ये रात्री 12 ते पहाटे 3 दरम्यान पोलिसांचं बुधवार पेठेमध्ये मोठं कॉम्बिंग ऑपरेशन. बुधवार पेठेतील अनेक घरांसह कुंडणखाण्यातील अनेकांची झाडाझडती. वेश्यावस्तीमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केल्यानंतर मोठी. अंजली भारती यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाणार. नागपूर परिक्षेत्राचे विशेष महापोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नींबाबत केलं होतं अश्लील आणि भडकाऊ वक्तव्य. पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पोलीस हवालदाराकडून मित्राची हत्या. कळंबोलीतील हत्या करून मृतदेह खंडाळा तालुक्यातील सुखेड गावामध्ये विहिरीत टाकला. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी पोलीस हवालदाराला अटक. गोवंडीतील शिवाजीनगर परिसरामध्ये 19 वर्षीय तरुणीची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या. पोलिसांकडून प्रेमत्रिकोणाचा संशय व्यक्त. घटनेप्रकरणी एका 25 वर्षीय तरुणीसह 23 वर्षीय तरुणाची पोलिसांकडून चौकशी. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला बदनामीची धमकी देऊन 5 नराधमांकडून तिच्यावर वारंवार अत्याचार. अमरावतीच्या चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना. पीडित 3 महिन्यांची गर्भवती. आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नागपूरमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून एका आरोपीला अटक. इतर 2 आरोपी अल्पवयीन. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील लोहारा या ठिकाणी आश्रमशाळेतल्या 2 विद्यार्थिनींचा विनयभंग. सुभाष लांडे आणि संदीप फड या शिक्षकांनीच केला विनयभंग. मुलींनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल. तस्करी केलेलं सोनं वितळवून बाजारात विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना अटक. ईडीची कारवाई. बेकायदेशीर सोनं वितळवण्याची संपूर्ण यंत्रणा उद्ध्वस्त. जवळपास 9,22,00,000 रुपयांचं सोनं जप्त. वाशिमच्या शेलू बाजारमध्ये 2 किलो गांजासह एकाला अटक. परिसरामध्ये गांजा विक्रीसाठी येणार असल्याच्या गुप्त माहितीवरून कारवाई. पुढील तपास सुरू. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये जाणारी अवैध दारू यवतमाळमध्ये जप्त. 1 कंटेनर, 4 चाकी वाहन आणि मालवाहू 4 चाकी वाहनासह 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. यवतमाळ जिल्ह्यातून दररोज वर्धा जिल्ह्यामध्ये देशी आणि विदेशी दारू जात असल्याची माहिती. बीडच्या अंबाजोगाईमधील खोलेश्वर मंदिर परिसरामध्ये महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग. बाजूला असलेल्या भंगाराच्या दुकानाला आग लागल्यामुळे संपूर्ण दुकान आगीत जळून खाक. गडचिरोलीच्या आहेरी शहरातील मुख्य रस्ते आणि शासकीय जमिनींवरील अतिक्रमण तातडीनं हटवा.
आमदार धर्मराव बाबा अत्राम यांचे अधिकाऱ्यांना निर्देश विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये दिले आहेत. पुण्यामध्ये वारजे माळवाडीमध्ये पोलिसांनी आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर फिरवला रोड रोलर. सायलेन्सर बसवणाऱ्या गॅरेजवर देखील कारवाई. बीडच्या परळीमध्ये भाजप शहराध्यक्षांच्या मुलाची दुचाकी चोरीला. घटना सीसीटीव्हीत कैद. परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, शोध सुरू. पनवेलमधील भाजप नेते जयम म्हात्रे यांना ईडीचा दणका. वनजमिनीचा अवैधरित्या ताबा घेऊन ती जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करत मोबदला उकळल्याप्रकरणी ईडीची कारवाई. 18 कोटींची मालमत्ता जप्त. यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते आहे. बीडमध्ये पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवार तरुणाचा मृत्यू झालाय. भरती प्रक्रियेदरम्यान मैदानावरच या तरुणाचा मृत्यू झाला. दीपक भावळ असं या उमेदवार तरुणाचं नाव आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजू शकणार आहे. मात्र ही अतिशय धक्कादायक घटना. पोलीस भरती दरम्यानच हा प्रकार घडलेला आहे. बीडमध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच एका तरुणाचा मृत्यू झाला. दीपक भावळ असं या उमेदवार तरुणाचं नाव आहे आणि भरतीची प्रक्रिया सुरू असताना अचानक या तरुणाचा मृत्यू झालाय. नेमकं काय झालं, कुठल्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला, या सगळ्याची माहिती शवविच्छेदन अहवालानंतर म्हणजे पोस्टमॉर्टम नंतर समोर येईलच. मात्र अशा प्रकारे भरती प्रक्रिया सुरू असताना एका तरुणाचा थेट मृत्यू होणं यामुळे अनेकांना धक्का बसलेला आहे. याच्यामागे काही मानसिक कारण होतं की इतर काही कारण होतं याचा अहवाल आल्यानंतरच खुलासा होईल. विकास माने याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. विकास, अतिशय धक्कादायकरीत्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. काय नेमकी माहिती मिळते याबाबत? निश्चित या ठिकाणी सध्या पोलीस भरती प्रक्रिया जी आहे ती आजपासून सुरू झालेली आहे. बीड जिल्हा पोलीस दलातील 174 पदांसाठी 8134 उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहेत. आज पहिलाच दिवस आहे. मात्र याच दिवशी जर पाहिलं तर एका तरुण उमेदवाराचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. दीपक असं नाव आहे. खरं तर दुपारच्या सुमारास ही संपूर्ण प्रक्रिया ज्यावेळेस पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या निगराणीखाली ही सुरू होती, त्याच दरम्यान या तरुणाचा पळतानाच दुर्दैवी असा मृत्यू झाल्याचा ही संपूर्ण बाब जी आहे ती समोर आलेली आहे. आता या तरुणाचा मृतदेह जो आहे तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर जे मुख्य कारण आहे ते खरं तर समोर येणार आहे. मात्र पोलीस दलाकडनं आता या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांना देखील या ठिकाणी आवाहन जे आहे ते केले जात आहे. परंतु या तरुण उमेदवाराच्या दुर्दैवी मृत्यूनंतर देखील हळहळ व्यक्त केली जाते आहे. धन्यवाद विकास या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता पुन्हा सुरू ठेवूया बातम्यांचा वेगवान आढावा. जमीन महसूल कायद्यामध्ये मोठा बदल. आता जमिनीसाठी एनए परवानगीची गरज संपली. अकृषक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज नाही. आकारला जाणारा अकृषिक कर पूर्णपणे बंद. फक्त एकरकमी रूपांतरण अधिमूल्य आकारणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. ज्येष्ठ पत्रकार विजय शेखर, राजू संतानम आणि कॅल्विन जोशुआ यांनी लिहिलेल्या ब्लॅक स्कॉर्पियन टू हेल अँड बॅक या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची उपस्थिती. पुस्तकामध्ये अंडरवर्ल्ड डॉन श्याम किशोर गारिकापतीच्या आयुष्यातील वास्तव घटनांचा उलगडा. ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये ठाणे जिल्हा परिषद राज्यात तृतीय. राज्य शासनाकडून 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं अभिनंदन. पेन्शन घेणाऱ्या 82 लाखांहून अधिक लाभार्थ्यांपैकी 47 लाख निवृत्तांना मिळते दरमहा 9,000 रुपयांपेक्षाही कमी पेन्शन. यामुळे वाढत्या महागाईच्या काळामध्ये निवृत्तांचं जगणं झालं कठीण. याबाबत लोकसभेमध्ये केंद्र सरकारनं दिली माहिती. राज्यामध्ये आजपासून 15,631 जागांसाठी पोलीस भरती. पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस आणि कारागृह शिपाई या पदांचा समावेश. उमेदवारांना एका पदासाठी केवळ एकच अर्ज करता येणार. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास ते बाद ठरवले जाणार. बंगळुरूमधील एका साई भक्ताकडून शिर्डी संस्थानाला स्कूल बस दान. साई संस्थानाकडून चालवल्या जाणाऱ्या शाळेसाठी ही स्कूल बस वापरली जाणार. या स्कूल बसची किंमत 25 लाखांच्या घरात.
एसटी कर्मचाऱ्यांचे बोंबामारो आंदोलन, अर्थ खात्याविरोधात 24 फेब्रुवारीला आझाद मैदानावर करणार आंदोलन, वेतनवाढ फरक आणि वाढीव रक्कम न मिळाल्यामुळे नाराजी. नांदेडमध्ये अर्धापूर नागपूर महामार्गावर दाभडजवळ भुयारी मार्गाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन, महामार्ग ओलांडताना अपघात होत असल्यामुळे भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी.